पुण्यामध्ये शिवसेनेचं तळ्यात मळ्यात सुरू आहे। काल रात्री उशिरा स्वबळावर लढणार अशी तयारी होती। विजय शिवतारे हे पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार होते, मात्र असं काय घडलं की पत्रकार परिषद रद्द केली। त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि गोंधळ पाहायला मिळतोय। आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस, अद्याप शिवसेनेने उमेदवार घोषित केलेले नाहीत। शिंदेंनी सामंत यांना तातडीने पुण्याला पाठवलेलं आहे। पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे। सामंत यांच्या मध्यस्थीने जागा वाटपाचा तिढा सुटणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे। एकनाथ शिंदे यांनी सामंत यांना पुण्यामध्ये पाठवलेलं आहे। पुण्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका चर्चा सुरू आहे। जागा वाटपाचा तिढा या ठिकाणी कायम आहे। पुण्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी इन्कमिंग सुरू आहे। रविवारी इतर पक्षातील 9 जणांनी प्रवेश केलेला पाहायला मिळतोय। माजी नगरसेवक यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी प्रवेश केलाय। शेवटच्या टप्प्यामध्ये अजित पवारांनी डाव साधलेला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग झालेला आहे। धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, जे भाजपचे आहेत, तर मनसेचे जयराज लांडगे यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसचे दत्ता बहिरट, भाजपचे शंकर पवार, भाजपचे मुकारी अलगुडे, तर ठाकरे सेनेचे नीता मांजळकर, शिवसेनेच्या आनंद मांजळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे स्वप्नील दुधाने, भाजपचे मधुकर मुसळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये वाद पाहायला मिळतोय। जागा वाटप आणि युतीवरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झालेला आहे। जागा वाटपावरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले। दोन पक्षांच्या जागा वाटपाच्या वादामध्ये कार्यकर्ते आता नाराज झालेत। जागा वाटपाच्या 10 बैठका मात्र तोडगा नसल्याने नाराजी वाढली आहे। तर भाजपच्या विरोधात मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला, तर मंत्र्यांच्या बंगल्यावर शेकडोंची गर्दी पाहायला मिळाली। तर शिवसेना आमदार या ठिकाणी युती तोडायलाच हवी असं आता म्हणतायत। आम्ही आमदार राहतो, आमच्यासाठी घरी घरी जाऊन त्यांनी चिठ्ठ्या वाटल्या, त्या लोकांनी काम केलं आणि त्यांचं काम त्यांचं कर्तव्य त्यांना असं असेल तर युती तोडायला हवी। हो बिलकुल, तिथं आज शिंदेसाहेबांशी बोलणार आता, कारण शेवटी असं होत असेल तर जमणार नाही। प्रत्येक सीट आम्हालाच पाहिजे, ही सीट आम्हालाच पाहिजे, तर असं जमणार नाही। आम्ही काल रात्री अंतिम प्रस्तावावर दोन्ही पक्षाच्या कोर टीमच्या नेत्यांनी त्यांनी दिलेल्या शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर अंतिम चर्चा झाल्यानंतर, तो मंजूर दोन्हीकडनं झाल्यानंतर त्या बैठकीचा अहवाल आणि प्रस्तावना आणि जागा निश्चिती केल्याचा कागद तयार केला आणि तो आज आम्ही संजयजी शिरसाट पालकमंत्री यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना तो दिला। त्यावेळीही प्रदीप जयस्वाल तिथे आले आणि प्रभाग नंबर 8 मधली आमची जागा बदला अशी भूमिका त्यांनी घेतली। वेळोवेळी जागा बदलणे, प्रस्ताव बदलणे ह्याच भूमिका त्यांच्या नेते घेत असल्यामुळे हा खऱ्या अर्थानं बराच अवधी या युतीमध्ये लागतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।